जय सियाराम मंडळी. नमस्कार, कशा आहात सर्व. मी संगीता. आज ना फेस दाखवून व्हिडिओ बनवायची वेळ आली, कारण मी आतापर्यंत कधीच आपल्या सद्गुरूंच्या ह्या चला फिरायला याच्यावरती व्हिडिओ असे बनवत नव्हती. पण खरंच आज ना स्पष्टच बोलायला आलेली आहे, दुसरं काहीच नाही. मंडळी, आपल्या गुरूंनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे की एआयचे हे वापरून तुम्ही व्हिडिओ बनवू नका, त्यांचे फोटो एडिट करून व्हिडिओ बनवू नका. आणि खरंच मंडळी, आपण एवढे एवढे समजदार आहोत बघा. ज्या अनाड्यातले अनाडे असतील ते पण एवढे समजदार असतील की आपल्या सद्गुरूंना कुठे कलंक लागू नये ते एआयचे हे वापरून जर चुकीचे उद्या व्हिडिओ बनवले गेले आपल्या सद्गुरूंचे, तर ते आपल्याला चालणार आहेत का? नाही ना. मग आपण स्वतः समजदार आहोत की नाही सांगितलं आपल्या गुरुनी. मला तर माहिती नव्हतं, कारण की माझी सकाळची शाळा बंद आहे. मी परदेशात असल्या कारणाने मी तुम्हाला क्लिअर सांगितलंय की सकाळची शाळा इथे 3 वाजता चालू होते आणि माझ्याकडनं ते होत नाही. रात्री मला झोपायला 12-12:30 वाजता तिथे, नात लहान असल्या कारणाने सगळं घरातलं आवरून, तर मला सकाळची शाळा ऐकणं होत नाही आणि मी ऐकलं नाहीये. मला फक्त मेसेजवरती कळालं एका ग्रुपवरती की नाही सांगितलेलं आहे. आणि असे पण माझे व्हिडिओ कमीच येतात स्वामींचे, मी बनवतच नाही म्हणा. पण मी आता व्हिडिओ बघते आणि आपल्या एका ग्रुपवरती भांडणं ऐकते की अरे आपणच आपली लायकी काढून घेतोय. का अर्थ आहे का याच्यामध्ये? तुम्ही मला सांगा मंडळी. आपण एवढे समजदार आहोत की आपल्या सद्गुरूंना कुठे गालबोट लागू नये याची काळजी तर आपणच घ्यायची ना. जिथे आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की नका व्हिडिओ बनवू, तर संपला तिथेच विषय. बघा, मला एकच माहिती आहे की जेव्हा माऊली एक रस्ता बंद करतात ना, तर आपल्याकरता दुसरा रस्ता उघडून ठेवतात. त्याशिवाय माऊली एक रस्ता बंद करत नाही. मी म्हणते, खरंच किती जणांचं कुटुंब चालत असेल, ठीक आहे, मला मान्य आहे. जे जुने व्हिडिओ काढले गेले ते ठीक आहेत ना. आता नका बनवू सांगितलं, तिथून तुम्ही स्टॉप करणं गरजेचं आहे. नका बनवू तर नकाच बनवू मंडळी. खरंच सांगते, आपल्या सद्गुरूंना आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्याला जिवंत सद्गुरू भेटले. जसे काही स्वामी समर्थ होते, साईबाबा होते, तसे सद्गुरू आपल्याला भेटलेत. आपल्याला काय पाहिजे? आपण जगतोय याच्यामध्ये. तर मी तर म्हणेल, खरंच कलियुगाची नाही तर सतयुगाची सुरुवात झालेली आपल्या संप्रदायातून. आपल्या संप्रदायामध्ये काय नाही चालू आहे तुम्ही विचार करा. वेद पाठशाळा, गुरुकुल चालू केलं आपल्या सद्गुरूंनी. तर आपण तर नशीबवान आहोत, आपण तर भाग्यवान आहोत की आपण गुरुकुल सारखं शिक्षण आपल्या संप्रदायामध्ये बघतोय. खरं सांगते, मी तर म्हणते आपण असं जगायला सुरुवात करायला पाहिजे की सतयुगाची सुरुवात आपल्या संप्रदायातून चालू झाली. तर आपण किती भाग्यवान आहोत की आपण अशा सद्गुरूंच्या सानिध्यात आहोत. आपण अशा रामानंदाचार्य, नरेंद्राचार्यजींच्या संप्रदायात आहोत की याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. का आपण कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडला पाहिजेत की मला हा व्हिडिओ टाकू दिला नाही, तो व्हिडिओ टाकू दिला नाही, याच्यावरती हे झालं, त्याच्यावरती. अरे ठीक आहे, सोडा तो सगळा विषय. मी कधी स्पष्ट बोलली नव्हती. नाही, मला एक विश्वास आहे, माझ्या सद्गुरूंनी जर एक रस्ता बंद केला ना, तो दुसरा रस्ता आपल्याकरता चालू करतील आणि दुसरा रस्ता नक्कीच उघडतील. तुम्हाला ठीक आहे नाही तर तुम्ही दुसरं चॅनल ओपन करा आणि त्या चॅनलवरती पाहिजे तसे व्हिडिओ बनवा. बाकीच्या कुठल्याही विषयावरती व्हिडिओ बनवा, काही नाही. ज्याला सक्सेस पाहिजे तो कसाही सक्सेस होतो. बघा, मला माझ्यावरती विश्वास होता. मी म्हणत नाही माझे आज 11,000 सबस्क्रायबर झालेत, पण माझे तरीही डॉलर कंप्लीट नाही झाले, कारण की मी व्हिडिओज टाकत नाहीये. मला नाही असे काही पण व्हिडिओ टाकून माझ्या जिथे माझे संप्रदायातले जिथे वाढलेले आहेत की जे माझे गुरुभक्त आहेत त्यांना मी असं काहीही दाखवू, मला नाही पटत आहे. माझ्या मनाला ते नाही पटत आहे, म्हणून मी याच्यावरती बाकीचे व्हिडिओ नाही टाकत आहेत. तुम्ही बघताय की खरंच मला नाही आवडत आहे ते. आपल्या स्वामींचा वाक्य हा ना खूप याच्याने सांभाळा. खरं सांगतो, अशा नशिबान आहोत आपण की आपल्याला असे जिवंत सद्गुरू भेटलेत आणि आपण सतयुगाची सुरुवात आपल्या सद्गुरूंच्या संप्रदायातून झालेली आहे की आज गुरुकुल चालू होणं. आज अक्षरशः आपण महाभारतात आणि रामायणात पाहिलेले ते गुरुकुल ते आज आपण अनुभवतोय. किती भाग्यवंत आहोत आपण. खरं सांगते, मी तर आज अशी तळमळत असते ना, जेव्हा आता गुरुकार्य असतं आणि गुरुसेवा असते ना, तर आत्ता कळायला लागलेलं आहे मला की मी तिथे नाही आहे. काहीतरी मजबुरी असल्या कारणाने मला इथे राहावं लागतंय. नातीला सांभाळायला कोण नाही. इथे मेड लावले तर पगार पण खूप आहेत आणि सध्या तुम्हाला माहिती आहे माझी कंडिशन काय. माझ्यावर करोडोचं कर्ज झाले तरी आम्ही हिंमत नाही हरलं आणि तरी मी कुठलेही फालतू व्हिडिओ नाही टाकले. तुम्ही पाहिले, मला कमवायचं नाही आहे. मला फक्त माझ्या सद्गुरूंना कुठे गालबोट नाही लागू द्यायचं आहे. ह्याच हिशोबाने मी जगते. खरं सांगते मंडळी, आणि तुम्ही तसंच जगून बघा. माऊलीने एक रस्ता बंद केलाय ना सद्गुरूंनी आपला, तर आपल्याकरता नक्कीच दुसरा रस्ता उघडलेला असणार आहे. की असं भांडू नका प्लीज. हात जोडून विनंती की आपल्या संप्रदायाची इज्जत आपणच रस्त्यावर काढू नका. मी कधीच बोलली नव्हती आतापर्यंत आणि मी कधीच असे व्हिडिओ बनवले नव्हते, पण आज मला खरंच वाईट वाटलं की आपण माऊलीची लेकरं आहोत. आपल्या संप्रदायाला गालबोट लागू नाही द्यायचं आपलं काम आहे.
पैशा करता आणि थोड्याशा व्ह्यूज करता, थोड्याशा लाईक सबस्क्रायबर करता आपण आपली इज्जत विकू नका, आपल्या सद्गुरूंना गालबोट लागेल असं वागू नका. हात जोडून विनंती करते मी तुम्हा लोकांना की खरंच असं नका भांडू. आणि कितीतरी सुशिक्षित आहेत त्याच्यावरती, काय भाषा त्यांची, काय शब्द वापरतोय आपण काय आहोत आणि आपण काय शब्द वापरतोय लक्षात घ्या. आणि व्हिडिओ बनवताना जरा विचार करा, जिथे संप्रदायातून आपल्याला आलेलं आहे की नका बनवू व्हिडिओ तर नकाच बनवू व्हिडिओ. खरंच हात जोडून विनंती आहे माझी प्रत्येक भक्तगणांना. असे किती गुरुजी आहे तो आपले ते दररोज व्हिडिओ बनवून टाकू शकतील, पण नाही टाकत ना, का तर ते गुरुवाक्याचं पालन करतायत. मग आपणच का सुधरत नाही, आपण का चुकीचं वागतो. खरंच माझं काही चुकलं असेल ना आजच्या व्हिडिओमध्ये मला माफ करा. पण वाईट वाटतं की जिथं माझ्या गुरूंना कोणी बोलावं, गुरूंबद्दल वाईट शब्द काढावं हे मला नाही ऐकवत आणि मला नाही जमत. खरंच मंडळी, म्हणून मी आज स्पष्टच व्हिडिओ बनवला. आणि मी फेस टाकून तर कधीच व्हिडिओ बनवला नव्हता. आज फर्स्ट व्हिडिओ माझा असा येईल. खरं सांगते मंडळी, हात जोडून विनंती की चुकीचं वागू नका. आपल्या संप्रदायाला, आपल्या स्वामींच्याला कोणी गालबोट लागू नये अशीच काळजी घ्या. बास, हात जोडून विनंती. आणि यातही माझं काही चुकलं असेल व्हिडिओ बनवून तर हा व्हिडिओ डिलीट करायचा अधिकार मी आपल्या संप्रदायाला आणि आपल्या संप्रदायातले जे कार्यरत आहेत, जे यंग जनरेशनची मुलं ठेवलेली आहे स्वामींनी, त्यांना अधिकार आहे की माझा हा व्हिडिओ डिलीट करू शकता. जय सियाराम. काही चुकलं असेल तर मला माफ करा.